नमस्कार मित्रांनो, बारामती रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे श्री हर हर महादेव केसरी होणारे मैदान पंधारे या ठिकाणी. तर आज आपण मैदानाची पाहणी करणार आहोत आणि मैदानाच्या आयोजकांना विचारू मैदानाचं नियोजन पाट्या कशा आहात आहे. संतोष खुमणे पाटील यांच्यासोबत ह्याच्या मागची या ठिकाणी बरीच मैदान झाली. यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रतीने मैदान केलेले आहेत आणि आता होणारे 18 तारखेचं हर हर महादेव केसरी मैदान याचे बक्षिसाचे स्वरूप आपण त्यांना विचारू. तर प्रथम ते शेवट कसं बक्षीस आहे? पहिला क्रमांक आहे आपला बक्षिसाचा 1,10,000. दुसरा आहे तो म्हणजे आपला 80,000. तिसरा आहे 50. चौथा आहे 30. पाचवा आहे तो म्हणजे 20. सहावा आहे तो 15 आणि सातवा आहे तो 10,000 रुपये. क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी 2,000 रुपये आणि मेगा फायनलला प्रत्येकी आपण 1,100 रुपये देणार आहोत आणि सेमीमध्ये 4 नंबर गाडी उतरणाराला 2 सन्मान चिन्ह देण्यात येतील. तर मैदानाची परमिशन प्रोसेस कुठे आलेली आहे? मैदानाची परमिशन प्रोसेस आता आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला पाहायला भेटेल आणि ग्रुपवर टाकली जाईल परमिशन. तर मैदानाचं आपलं लोकेशन कसं असणार आहे? मैदानाचं लोकेशन नीरा बारामती रोड, पंधरे येथे रमेशदादा जगताप यांच्या ग्राउंडवर हे मैदान आयोजित केलेलं आहे. गेल्या वेळेस झालं तर त्याच फाटीवर? हा, गेल्या वेळेस झालं तर त्याच फाटीवरती. आणि हे मैदान पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होईल आणि आपले जे निकाल आहेत ते संघटनाचा आपले निकाल देणार आहे. तर आता आपण बोलणार आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे ज्येष्ठ गोरख मामा खुमणे यांच्याशी. तर मामा कसं आहे अखिल नियम हे कसे? नियम मैदान पहिले बी झालेलं आहे आणि आता देखील संघटनेच्या नियमाप्रमाणेच मैदान होईल. निकाल ही संघटनेच्या नियमाप्रमाणेच होईल. कुणावरही अन्याय होणार नाही आणि जी संघटना निर्णय देईन तीच इथं कुणाचं ऐकून घेतल्या जाणार बी नाही. आणि जो नियमाप्रमाणे फाट्या ही क्लिअर केलेल्या आहेत. अजून आम्हाला वाईट ढाळ वाटला संघटनेला, ती ढाळ वडून क्लिअर ते ढाळ जिरवून पाणी मारून रोलिंग करून घेऊन फाट्या क्लिअर होणार आहे. मैदान रितसर होणार आहे. इथं काय कुणाची चालत नाही. मैदान हे आम्ही क्लिअरच करून घेतो. बारामती संघटनेतर्फे मैदान हे आमचं क्लिअरच होईल. संघटनेचे इथं कार्यदर्शक आपलं निकाली द्यायला संघटना आहे का? संघटना इथं हजर राहणार आहे. त्यांनी आम्हाला संघटनेला विचारलेलंच आहे. संघटनेला विचारात घेऊनच मैदान धरलेलं आहे. तर इथं आमचा अध्यक्ष ही समजे कार्याध्यक्ष मी म्हणून सांगतोय की समजा आमचे पदाधिकारी इथं हजर राहतील. त्या नियमाप्रमाणेच निकाल इथं दिले जातील. ह्यांचं कुणाचं ऐकून तसं घेतल्या जाणार नाही. अड्डा भरवले म्हणून कुठल्या बैलगाडीवर अन्याय होणार नाही. जी संघटना निर्णय देईन तीच निर्णय योग्य राहील. बक्षिसात काय ते तफावत होती ती संघटनेने सांगून अध्यक्षांनी ह्यांनी समध्याने सांगून आम्ही ते क्लिअर केलेले. बक्षीस ही क्लिअर समध्याला नियमाप्रमाणेच मिळते आणि जे जाहीर केले त्यात 1 रुपयाचा फरक होणार नाही आणि कुणावर अन्याय होणार नाही. प्रत्येक गाडीवानांना फाट्या बिट्या क्लिअर झालेल्या आहेत. मैदानात समध्याने सहभाग करून मैदानाची शोभा वाढावी ही विनंती. तर तुम्ही गाडा मालकांना काय आव्हान करता नोंदणी संदर्भात? गाडा मालकाला आदल्या दिवशीच म्हणजे कोणवारी तुम्ही हे करणार आहे ती मंगळवारीच आपण गट पाडणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रत्येकाने गाडी नोंद करून सहभाग नोंदवावा ही विनंती. संतोष शेठ, आता या मैदानाची नोंद चालू झाली आहे का? हा, नोंद चालू झाली. एक 20-25 गाड्यांची नोंद चालू म्हणजे झालेली. तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांनी आपली वेळेत नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे हीच विनंती राहील. आणि नोंद ही किती तारखेपर्यंत असणार आहे आपली? नोंद ही आपली 16 तारखेपर्यंत नोंद आहे आणि 17 तारखेला आपण सगळं नियोजन करायसाठी आपल्याला
1 दिवसाचा वेळ पाहिजे, तरी 16 पर्यंतच नोंद करून आपलं ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करावे आणि 17ला जास्तीत जास्त लवकर लॉट पाडले जातील संध्याकाळ संध्याकाळ.